कोतकर कुटुंबियांचं आमदारकीचं ठरलं. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची नेमकी काय असणार भूमिका? आमदार संग्राम जगताप यांचं नेमकं काय होणार पाहूयात सविस्तर. आमदारकीसाठी नगर विधानसभेच्या आखाड्यात अनेक इच्छुकांची गर्दी आहे. तिकीट आपल्यालाच असंच सगळे ठामपणे सांगतायत. या इच्छुकांच्या भावगर्दीत एक तिकीट फिक्स समजलं जातं, ते म्हणजे आमदार संग्राम जगताप. त्यांच्या विरोधात कोण ही चर्चा मात्र कायमच रंगली. विखे पाटलांची साथ माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची सोबत, त्यामुळे जगतापांचं पारडं जड राहणार अशी चर्चा होती. पण अचानक नगरच्या राजकारणात मोठ्या राजकीय कुटुंबाची एंट्री झाली. हे कुटुंब म्हणजे कोतकर कुटुंब. नगरचं राजकारण हलवणारं ज्येष्ठ नेते श्री भानुदासजी कोतकर साहेब, माजी उपमहापौर संदीपदादा कोतकर आणि कोतकर कुटुंबीय यांची नगरच्या राजकारणात एंट्री झाली. लोकसभेला त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना साथ दिली होती. दरम्यान 15 ऑगस्टला श्री भानुदासजी कोतकर साहेब यांचे नाव निप्ती उपबाजार समितीला देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम देखील आता अगदी जंगी होणार आहे. एकंदरीतच कोतकर कुटुंब नगरच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा सध्या सुरू झाली. येत्या विधानसभेला कोतकर कुटुंबातूनच एखादा सदस्य आमदारकीसाठी नगर शहरातून उभा राहील अशी देखील चर्चा आहे. कोतकरांचं आमदारकीचं ठरलंय का? माजी आमदार शिवाजी कर्डिले साहेब आता नेमकी काय भूमिका घेणार? आमदार संग्राम जगतापांचं काय होणार? जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24. मित्रांनो, केडगाव हे विकासाच्या बाबतीत अनेकदा दुर्लक्षित राहिलं. सुरुवातीला केडगाव ही ग्रामपंचायत होती, त्यानंतर तिचा महापालिकेत समावेश झाला. परंतु रस्ते असो की पाणी, हे सगळे प्रश्न, सगळ्या समस्या कधी केडगावकरांच्या सुटल्याच नाहीत. परंतु काळाच्या ओघात केडगावमध्ये एक तारा, एक राजकीय नेतृत्व उदयाला आलं, ते म्हणजे संदीप भानुदास कोतकर. केडगावकरांचा हक्काचा माणूस, सर्वांनाच मोठ्या भावाप्रमाणे वाटणारा व त्याच हक्काने सर्वांचे प्रश्न सोडणारा चेहरा असल्याने त्यांना सर्वांनीच प्रेमाने दादा म्हणायला सुरुवात केली. ते लोकप्रिय संदीप दादा झाले. ते नगरसेवक म्हणून निवडून आले व महापौरही झाले. त्यानंतर मात्र केडगावचा चेहरा मोहराच बदलला. संदीप दादा कोतकर यांना केडगाव पाणी योजनेचं जनक म्हटलं जातं. पाण्यासोबतच त्यांनी अनेक विकास कामं देखील केली. रस्ते असोत किंवा इतर सर्व काही भौतिक सुविधा असोत किंवा पाणी असो, जे काही केलं ते दादांनीच. संदीप दादा कोतकर यांची लोकप्रियता वाढली. त्यांची लोकप्रियता व त्यांचे वडील सन्माननीय भानुदासजी कोतकर साहेब यांची राजकीय ध्येयधोरणे यामुळे राजकारणातील समीकरणे बदलली. नगर शहर हे राजकीय केंद्र न राहता राजकीय समीकरणे केडगाव भोवती फिरायला लागली. आता पुन्हा एकदा कोतकर कुटुंब राजकारणात सक्रिय होणार असून थेट आमदारकीसाठी लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचा जनसंपर्क, जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ, शिस्तबद्ध प्लॅनिंग आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीमुळे त्यांना आमदारकी सोपी जाऊ शकते. भानुदासजी कोतकर साहेब यांनी महानगरपालिका असो किंवा मार्केट कमिटी असो, या ठिकाणी त्यांनी अनेक गोरगरीब घरची मुले नोकरीस लावली. त्यामुळे ते सर्व लोक, त्यांचे कुटुंबीय हे आजही कोतकरांचे उपकार जाणून आहेत. हा जो काही आहे हा त्यांचा एक महत्वाचा प्लस पॉइंट त्यात ठरणार आहे. आगामी आमदारकी आपल्यालाच मिळावी यासाठी कोतकर कुटुंब विविध राजकीय व्यक्तींच्या भेटीही घेत असल्याची चर्चा त्यांचे कार्यकर्ते करतात. आता जर आमदारकीसाठी कोतकर यांनी तिकीट मिळवलं तर मग स्टँडिंग आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात ते फाईट देणार का, असाही प्रश्न पडतो. सध्या स्टँडिंग आमदार संग्राम जगताप हे आहेत, ते महायुतीमध्ये आहेत. स्टँडिंग असल्याने यंदाचं महायुतीचं जे काही तिकीट आहे ते त्यांनाच मिळणार हे नक्की. मग जर कोतकर कुटुंब आमदारकीसाठी इच्छुक असेल तर मग ते कोणत्या पक्षाकडून उभे राहतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. विखे यांचा कोतकर यांनी लोकसभेला जो काही प्रचार केला होता तो प्रचार पाहता ते भाजपकडून इच्छुक असतील असं म्हटलं जात आहे. पण महायुती असल्याने त्यांना तिकीट कसे मिळणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. भाजप नाही तर मग इतर पक्ष किंवा अपक्ष असाही विचार ते करू शकतात. आता आमदार संग्राम जगताप यांचं जर कार्य पाहिलं तर मागील 10 वर्षात त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केलाय.
ज्या खराब रस्त्यांमुळे नगरची अवहेलना व्हायची त्याच रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आणून ती विकास कामं त्यांनी सुरू केली आहेत, तर काही पूर्ण देखील झाली आहेत. उद्याने असो, शैक्षणिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, आमदार संग्राम जगताप यांचं काम मोलाचं आहे. अगदी लहान मुलांपासून तर युवक ते प्रौढ नागरिकांपर्यंत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एकंदरीतच त्यांना कार्यसम्राट असंही म्हटलं जातं. मग आता हे जर पाहिलं तर कोतकर यांचं मोठं आव्हान जगताप यांच्या पुढे असणार हे खरं आहे, पण जगताप देखील तोडीस तोड असतील हे देखील तितकंच खरं. आता प्रश्न राहतो तो म्हणजे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांचा. ते या नात्यामध्येच राजकीय युद्ध घडून देतील का? ते नक्कीच काहीतरी महत्वपूर्ण भूमिका घेतील. बहुतेक त्यांनी हे राजकीय युद्ध होऊ नये यासाठी विविध गोष्टीच्या माध्यमातून फिल्डिंग देखील लावली आहे अशी चर्चा आहे. एकंदरीतच कोतकर कुटुंबाच्या राजकीय एंट्रीच्या चर्चेने कोतकर कुटुंबियाचं आमदारकीचं ठरलंय का? कर्डिले साहेब नेमकी काय भूमिका घेणार आहेत? आमदार संग्राम जगताप कसा लढा देतील याच्याच चर्चा सध्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांमध्ये होताना दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नेमकं कोतकर कुटुंब आमदारकीला उभं राहील का, किंवा भविष्यातील फाईट कशी होईल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.